तर विधान भवनाच्या पायऱ्यावर आपण पाहतो आहोत विरोधक आणि एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत आणि काय संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेब प्रवृत्तीच्या साठी जे लोक बाहेर येतात त्याचा धिक्कार करतो आम्ही, त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी करतो। औरंगजेब के औलादों को, औरंगजेब के औलादों को, अरे औरंगजेब के औलादों को जूते मारो सालों को, औरंगजेब के औलादों को जूते मारो सालों को, औरंगजेब के औलादों को, अरे औरंगजेब के औलादों को, देश के हजारों को। यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येते। तर विधान भवनाच्या पायऱ्यावर अशा प्रकारे सत्ताधारी आणि विरोधी आमदार हे आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूंनी केली जाते करण्यात आलेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। विरोधातले आमदार जे आहेत, महाविकास आघाडीचे आमदार आहेत, त्यांनी दंगल नको शांतता हवी अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते आंदोलनात या ठिकाणी झळकवलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात। मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात आंदोलन जे आहे ते विरोधकांनी या ठिकाणी केलेले असल्याचं पाहायला मिळते। द्वेष पसरवणारे मंत्री नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशी मागणी जी आहे ती काँग्रेसच्या आमदारांकडून या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अभिमन्यू पवार असतील आणि इतर सत्ताधारी आमदार असतील ते मात्र या आंदोलनाला प्रत्युत्तर जे आहे ते आंदोलनातून विधान भवनाच्या पायऱ्यांवरतून करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे काय कृत्य केलं आणि संभाजी महाराजांना हलाल केलं त्या औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रात पाहिजे नाही आणि त्याला चुटे मारायला पाहिजेत रोज आणि त्याच्यावरती त्याची उकळून टाकूया, कारण जे त्यांचं कृत्य चालू आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून करता आमची सगळ्यांची मागणी आहे औरंगजेबाचं थडगं हलवलंच पाहिजे। आम्ही आहोत ना इथं, आम्ही हाय समोर आमचं वस्तुस्थिती आहे ते आम्ही बोलतो। जो आता त्यांनी लावलाय ते आम्ही बघू काय आहे तो, परंतु आमचं एकच मिशन आहे औरंगजेबाच्या थडग्याला तिथून हलवायला पाहिजे, त्याचं जोडे मारण जगाला दाखवायला पाहिजे की औरंगजेब किती क्रूर होता तो। नागपूरमध्ये शांततेचं वातावरण असते त्याला गालबोट लावण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वामधल्या या औरंगजेबाला मदत करणाऱ्या लोकांनी केलेलं आहे। आणि सर्व तर मला वाटतंय यांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। मी एवढंच सांगेल, जे औरंगजेबचे जे गुण गात आहेत अशा हरामखोर लोकांना परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे। 80 जणांना अटक झालेली आहे नागपूरमध्ये। शंभूराजे यांचा अपमान चाललाय नागपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे। नागपूरमधली परिस्थिती आता चिंताजनक नाही, नागपूर कंट्रोलमध्ये आहे। रात्री ती घटना घडली ती दुर्दैवी होती, पण त्यानंतर पोलिसांनी आता पूर्ण चार्ज घेतलेला आहे। पोलिसांचं पूर्ण त्या ठिकाणी लक्ष आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे मंत्री पालकमंत्री बावनकुळे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत। मला वाटतं आता परिस्थिती आटोक्यात आहे, कुठेही अनुचित प्रकार सकाळी घडलेला नाही। विरोधकांचं कामच आहे राजीनामा मागणं। विरोधकांचं काम काय असतं, शेवटी ते सगळ्यांना मागतात, गृहमंत्र्यांना मागतात, राणींना मागतात, त्याचं कामच आहे। परंतु आता नागपूरची परिस्थिती, काल रात्री काय अनुचित प्रकार घडलेत पण आता तिथली परिस्थिती आटोक्यामध्ये आहे। आता सकाळपासून किंवा मध्यरात्रीपासून कुठला अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही। जनभावना लक्षात घेता ही कबर हटवावी असं मत आता महायुतीकडनं केलं जात आहे। मात्र दुसरीकडे फडणवीस साहेबांनी म्हटलं की पुरातत्व विभागाचं संरक्षण आहे त्यामुळे काढता येणार नाहीये। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। सुरुवातीला शिंदे गटाचे आमदार हे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करत होते, त्याच ठिकाणी विजय वडेट्टीवार आणि काही विरोधी
आमदार उपस्थित राहिले. त्यांनी नितेश राणे यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आणि याच वेळी सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. जोरदार घोषणा